जाहीर केलेली आहे, काय नाही, नक्कीच बघा, उद्याचा रक्षाबंधनाचा दिवस आहे आणि संपूर्ण महिला माता भगिनींच्या रक्षणाची जबाबदारी त्या निमित्त भाऊ म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली। या राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 1.5 कोटीपेक्षा जास्ती बहिणींना 1500 रुपये महिन्याचे अविरत मिळत राहणार आहे। त्या माध्यमातून बहिणींचं रक्षण, बहिणींना आत्मसन्मान आणि अडीअडचणीमध्ये देवाभाऊ हे सर्व बहिणींच्या सोबत पाठीशी खंबीरपणे उभा आहे। महाराष्ट्र सरकार, महायुती उभी आहे, हाच त्याच्या मागचा आजचा उद्देश आहे। मोठ्या प्रमाणामध्ये काटोल क्षेत्रामध्ये देखील माता भगिनींनी याच्यासाठी अर्ज केले। पुष्कळशा लोकांना त्या निमित्ताने फायदा हा कालच्या परवाच्या दिवशी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेला आहे। 3000 रुपये मिळालेले आहे। येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये सातत्याने महिन्याचे 1500 रुपये हे महिलांच्या आत्मसन्मानासाठी महायुती सरकार नक्कीच देणार आहे। त्याच धर्तीवर लता मंगेशकर हॉस्पिटलतर्फे संपूर्ण महिला वर्गांना त्यांच्या प्रेग्नन्सीच्या वेळेस, त्यांच्या डिलिव्हरीसाठी, नॉर्मल असो सिझेरियन असो, संपूर्णतः मोफत इलाज हा लता मंगेशकर हॉस्पिटल डिंडोमध्ये मिळणार आहे। नक्कीच फार मोठा खर्च प्रायव्हेट इस्पितळामध्ये महिलांना होतो। अतिशय निपुण असे चांगले डॉक्टर लता मंगेशकरमध्ये आहे। अत्याधुनिक सुविधा, चांगल्यातल्या चांगल्या उपकरणांच्या माध्यमातून चांगली अशी सेवा एक भाऊ म्हणून लता मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने मी स्वतः आज चालू केली आहे। विनंती आहे की सर्व महिला भगिनींनी लता मंगेशकर मातृत्व योजना, ज्यामध्ये संपूर्ण प्रेग्नन्सी तुमच्या त्या निमित्ताने काय ज्या खर्च असेल, सिझेरियन असेल, नॉर्मल डिलिव्हरीज असतील, या सगळ्या निःशुल्क लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये करण्यात येईल। ती योजना देखील आजपासून चालू झाली। काँग्रेसवाले खटाखट म्हणतात पण ते फेल झाले, पण आम्ही पटापट योजना राबवतो, देवेंद्रजींचं हे वक्तव्य आहे। नक्कीच पटापट आहे, खटाखट होणं शक्य नाही आहे। काहीतरी खोटं बोलायचं, रेटून बोलायचं हे प्रयत्न लोकसभेमध्ये त्यांनी केले, पण आज आपण पाहतोय की कर्नाटकमध्ये काँग्रेसची सरकार आहे, तेलंगणामध्ये काँग्रेसची सरकार आहे, तिथे त्यांच्या योजना का बंद झाल्या? हिमाचलमध्ये त्यांनी योजना का चालू केली नाही? जिथे काँग्रेसचे सरकार आहे तिथे ते करूच शकले नाही। या उलट आपल्याला माहिती आहे, आपल्याला लगत असलेलं मध्य प्रदेशचे राज्य सातत्याने महिलांच्या आत्मसन्मानासाठी, सशक्तीकरणासाठी विविध योजना सातत्याने राबवत आहे। छत्तीसगडमध्ये राबवण्यात येत आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये देखील माझी लाडकी बहीण योजना अविरत चालू राहील। महायुतीच्या सरकारला या रक्षाबंधनाच्या निमित्ताने विजयी तिलक सर्व महिला भगिनींनी लावावा। मी तर म्हणेन, कालच मुख्यमंत्री म्हणाले की ही 1500 रुपयावरची मदत येणाऱ्या काळामध्ये 2500-3000 रुपयापर्यंत आम्ही म्हणून नेऊ आणि संपूर्ण महिला वर्ग हा नक्कीच यापासून आपल्याला सुखावलेला पाहायला मिळतो। त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच ह्या संपूर्ण खोट्या नाट्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रचाराला कुठेही महिला तरी नक्कीच बळी पडणार नाही। संपूर्ण ताकदीनिशी विजयी तिलक हा महायुतीला, भाजपाला दिल्याशिवाय त्या थांबणार नाही।